दत्त ह्या शब्दाचा प्रश्न येतो त्यावेळेला असं दिसतं की दा हा संस्कृतमध्ये एक धातू आहे. दा याचा अर्थ देणं. तर त्याचं भूतकाळी रूप जे आहे ते दत्त. दिलं, मी दिलं दिलं दिलं. काय काय दिलं हो यांनी? ज्यांना आपण गुरुदेव दत्त म्हणतो, हे आम्ही मागायला जातो ते तर देतातच देतात. खरं म्हणजे आम्ही आत्ता शब्द वापरला गेला की आम्ही कमनशिबी आहोत. मागताना आम्हाला काय मागायला पाहिजे ते मागत नाही. आम्हाला असं देवा दे, असं दे, असं दे, असं दे करून मागतो. पण देवा तुझ्या इस्टेटीला, तुझ्या ऐश्वर्याला साजेल असं तू दे, असं आपण कधी म्हणू का? तसं जर म्हटलं तर आपण मागू त्याच्यापेक्षा जास्त मिळेल की नाही? एवढ्या करता आपण असं मागितलं पाहिजे. आणि तसे देणारे हे दत्तगुरु आहेत. यांनी काय काय दिलं? व्यवहार तर दिलाच दिला, पण अनसूयेला स्वस्वरूपाचं दान दिलेलं आहे. दानाची परिसीमा हे स्वस्वरूपाचं दान देण्याची आहे. आम्हीही दान देतो, पण हातचं राखून देतो. या कार्यक्रमासाठी आम्ही काहीतरी दिलं असेल, पण आपलं पुढच्या महिन्याला आपल्याला एवढं लागणार आहे, तेवढं राहू दे घरात, असं करून आम्ही दान देतो. पण इथं त्यांनी कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाही, तर त्यांनी स्वस्वरूपाचं दान दिलेलं आहे. याच्या पलीकडं घेणाऱ्यानं तरी काय घ्यावं? एकदा स्वरूपाचं दान मिळालं तर काय दुसरं अपेक्षित राहणार आहे? एकनाथ महाराजांच्या समकालीन असणारे एक संत होते, अमृतराय नावाचे संत होते. त्यामध्ये ते म्हणतात, मिळता ब्रह्मांडाचे दान, तिथं संसाराचे भान आहे आहे नाही नाही. त्या ठिकाणी एकदा ब्रह्मांडाचं दान सगळं आपल्याला मिळालं, म्हणजे स्वस्वरूपाचं जर दान मिळालं, तर पुन्हा तिथं आपल्याला भान राहतं का कशाचं? केवळ आणि केवळ निधिध्यास लागतो. केवळ आणि केवळ ज्याला आपण चिंतन म्हणतो, ते जर अखंडितपणानं सुरू झालं तर आपल्याला दुसऱ्या कशाचीही गरज वाटत नाही. भाकरीमध्ये मीठ आहे का कुठपर्यंत? जोपर्यंत भूक लागलेली आहे तोपर्यंत भाकरीला मीठ आहे का कोण पाहत नाही. भूक संपली की मग त्याच्यामध्ये नावं ठेवायला सुरू होतात. पुरणपोळीला तूप आहे आहे नाही नाही, झोपायला घोंगडीचं चीट आहे आहे नाही नाही. अमृतरायांचा हा अभंग खरोखर आपल्या सर्वांना, साधकांना तर अत्यंतिकपणानं चांगल्या तऱ्हेनं अभ्यासण्यासारखा हा अभंग आहे. आपण सर्वांनी अवश्य बघा. आम्हाला असं म्हणायचं नाही आहे की अमृतरायांनीच केवळ म्हटलं असं नाही. प्रत्येक संतांनी आपल्याला याच गोष्टीचा उपदेश केलेला आहे. अगदी माणिक प्रभूंनी सुद्धा ह्या गोष्टीचा आपल्याला उपदेश केलेला आहे. पण आपल्याला घेता येत नाही. आपण कम नशिबी पडतो. आम्ही येतो आणि येऊन काय म्हणतो, आम्हाला संसारातलंच काहीतरी मागत राहतो आणि संसाराचं घेतो आणि त्यातच रमतो. पण जो संसारात रमतो तो आत्मपदाला मुक्तो. वासुदेव सरस्वती म्हणतात, राजदर्शनाला चाललं आणि रस्त्यातला गारुड्याचा खेळ बघत उभा राहिलं तर राजाचं दर्शन होईल का? राजाचं दर्शन होत नाही. आणि एवढ्याकरता आपण असं न थांबता केवळ आणि केवळ अध्यात्म आपल्या गुरूंच्याकडनं घेतलं पाहिजे, हे यात लक्षात ठेवा. आता अनसूयेला त्यांनी स्वस्वरूपाचं दान दिलेलं आहे. कशासाठी दिलं? काही देशी का घेशी तेव्हा देशी ऐसा, असंच उदार. देवाबद्दल सांगताना आपल्याला सांगितलंय की तो कसा उदार आहे. ज्यावेळेला काहीतरी घेतो, भक्ती घेतो आणि त्यावेळेला आपल्याला काय पाहिजे तो ते देत असतो. मग इथं अनसूयेनं काय दिलं देवाला? म्हणून त्यांनी स्वरूपाचं दान दिलं. तर अनसूयेनं पातिव्रत्य म्हणजे धर्माचं पालन करून दिलेलं आहे. पातिव्रत्य, एका बाजूला पुराणातून वर्णन केलेली सगळी व्रत एका बाजूला आहेत आणि पातिव्रत्य हे एका बाजूला आहे. लक्षात घ्या. त्या पातिव्रत्याला भुलून पतिव्रतेची थोरवी सगळ्या संतांनी गायलेली आहे. आपण ज्यांना संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतो, ते तुकाराम महाराज एका अभंगात म्हणाले, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ह्या देवावर सत्ता पतिव्रतेची चालते. व्यवहारातही चालते की नाही? बघा, तुमचा अनुभव बघा. व्यवहारात पती हा जर देव आहे
तर पतीवर सत्ता आजकाल आहे की नाही सगळ्यांची. त्याचा परिणाम संतांचं म्हणणं खोटं कधीही असत नाही हे आपण घेतलं पाहिजे. हा व्यावहारिकता त्यातला सोडून द्या. पतिव्रता शब्द सगळ्या साधकांना सुद्धा लागू पडतो. पाती इति पती ही रक्षण करतो तो पती आहे. आणि अशाचं व्रत म्हणजे कोणतं व्रत? निर्गुण निराकाराची उपासना हे जे व्रत आहे हे करण्यानं त्याचं रक्षण त्या परमेश्वराला करावं लागतं. व्यवहारामध्ये पतिव्रता हा शब्द घेत असताना महिलांच्या बाबतीत पतिव्रता हा शब्द दाखवला जातो. अनसूयेनं आपलं ते पातिव्रत्य तिथं दत्तगुरूंना दिसल्यामुळं दत्तगुरूंनी त्यांना काय केलेलं आहे? स्वस्वरूपाचं दान दिलेलं आहे. आपण दत्तकथा ऐकतो. दत्त जयंती आलेलीच आहे. दत्त जयंतीच्या वेळेला कीर्तन प्रवचन असतात, त्याच्यामधून दत्तगुरूंचा जन्म कसा झाला हे सांगत असताना आपल्याला सांगितलं जातं की हे तीनही देव, ब्रह्मा विष्णू महेश, हे तीनही देव त्या ठिकाणी आले. अनसूयेचं पातिव्रत्य न्यून करण्याकरता तिघांना एकत्र यावं लागलं. केवढं मोठं पातिव्रत्याचं महात्म्य आहे! ह्याच्यापेक्षा दुसरं पातिव्रत्याचं महात्म्यच नाही आहे. सत्वगुण रजात्मक असणारे हे सगळे गुण, सगळे देव हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि तिला म्हणताय की आम्हा नग्न होऊन आम्हा प्रतिद्या अन्न असे वदती. काय मागणी केली आहे? देवांना शोभणारं वाक्य तरी आहे का? पण आम्ही वरवर विचार करतो. त्याचा जर सखोल विचार करायला लागला तर त्यांनी मागितलं तेच बरोबर आहे. ते आपल्यालाही लागू आहे की ह्या जीवानं वस्त्र कशाचं नेसलेलं आहे? मुळात जन्म झाला तर जन्म आणि मरण ह्याचीही व्याख्या आपल्याला बघावी लागेल की जीव जंतू असं आपल्याला म्हटलं जातं. तो जीव ज्या वेळेला एखाद्या देहाशी संबंधित येतो त्यावेळेला त्याला जन्म असं म्हटलं जातं. ज्या वेळेला त्याचा देहापासून वियोग होतो त्यावेळेला त्याला मृत्यू म्हटलं जातं. या ठिकाणी जीवानं वस्त्र नेसलं. कशाचं? जन्म घेणे हे तो वासनेचे अंगी. संतांनी सांगितलेलं आहे सगळं आपल्याला की वासनेचं वस्त्र जीवानं नेसलेलं आहे. आणि हे देव म्हणतायत की तू निर्वासन हो. वस्त्र सोड म्हणजे कपडा सोड असं नव्हे, तर वासना सोड. वासना सोड म्हणजे मूळ स्वरूपाची प्राप्ती करून दे, हेच त्याचं मागणं आहे. आणि हे मागणं असल्यामुळं तिनं होय म्हणून सांगितलं. आणि परिणाम काय झाला? परिणाम ती बाळं झालेली आहेत. बाळ होणं याचा अर्थ काय? उपनिषदांचा अभ्यास करणाऱ्याला लक्षात येईल की तेन बाल्येन तिष्ठा असेल. लहान होऊन राहावं. कशानं? ब्राह्मणानं पांडित्यम निर्विद्य. पांडित्य हे पूर्णपणे अंगात बाणून घेऊन मग बाल्येन तिष्ठा असेल. लहान मुलासारखं राहावं. कसं? अंधवत जडवत पंगुवत असं आपल्याला सांगितलेलं असल्यामुळं अशा पद्धतीनं राहावं हे आपल्याला दाखवल्याप्रमाणे ती बाळं झालेली आहेत. त्यांच्या ठिकाणी हिनं ज्ञानाचा परिपाक करून दिलेला आहे. आणि मग काय दिलेलं आहे? स्तन्य दिलेलं आहे. म्हणजे पूर्णान्नाचा त्यांना बोध केलेला आहे. ही अशी दत्तकथा आहे. विस्तार केला तर भरपूर आहे आणखी आध्यात्मिकदृष्ट्या सांगायचं झालं तर. पण आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात. त्यामुळं आपण ह्या गोष्टीचा भाऊ हे दत्त कशामुळे झाले हे पाहिलं. या दत्तांचं वर्णन करत असताना आपल्याला संत परंपरेमध्ये कदा योगी कदा भोगी कदा नग्न पिशाचवत असं दत्तगुरूंचं वर्णन केलेलं आहे. आपण इकडं त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आरती म्हणत असतो. त्रिगुणात्मक त्रयमूर्तीला लागूनच असणारं हे सत्व रज तम गुणात्मक हे काय आहे? कदा योगी कदा भोगी कदा नग्न पिशाचवत. ह्या तीनही गुणांची ह्याच्यामध्ये कल्पना येते. योगी आहे, सत्वगुण आहे, कदा भोगी रजोगुण आहे, आणि पिशाचवत तमोगुण आहे. दत्तगुरूंचं वर्णन करत असताना असं बालोन्मत्त पिशाच वेशाय असंही त्यांचं वर्णन केलेलं आहे. इथं बाल उन्मत्त आणि पिशाचवत तमोगुणाचा विकार झालेला आहे. बाल अवस्था, लहान मुलाची अवस्था म्हणजे कसं? हवं म्हणजे रजोगुणात्मक आहे, लोभ. आणि उन्मत्त अवस्था आहे. आणि ही उन्मत्त अवस्था म्हणजे आपल्या तंद्रीमध्ये राहणं आहे. ही सगळ्यांना मिळणारी अवस्था नाही आहे. ही प्राप्त करून घेण्याची अवधूत अवस्था आहे. ही अवस्था असं हे सत्वगुणाची अवस्था. सत्वाचं अतिरेक झाला की ती अवस्था प्राप्त होते. ही एवढ्याकरता आपण त्या अवस्थेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मुळात दत्त काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे.
छानपैकी व्याख्या दत्तगुरूंची वासुदेवानंद सरस्वती स्वामी, ज्यांना आपण टेंबे स्वामी नावाना बोलवतो, त्यांनी केलेली आहे. भूतम भव्यम भवच्चास्मात् जायते येन जीवती लीयते यत्र तद्ब्रह्मा श्री दत्ताख्यम त्र्यधीश्वरम. महाराज म्हणतायत भूतम, जे झालं, जे होणार आहे, जे ज्याच्या योगानं झालं, ज्याच्या वर राहणार आहे आणि ज्याच्यात अंतिविलय पावणार आहे, असे ते कोण आहे? ते जे परमतत्व आहे, हे परमतत्वाला मी आता दत्त नावानं संबोधतो. दत्ताची व्याख्या ही आपण लक्षात घेतली तर दत्तगुरु म्हणजे दुसरं काही नाही, परब्रह्मच आहे. आणि त्या परब्रह्माची उपासना आपण केली पाहिजे. आपण त्या परंपरेत आलेले आहोत. लक्षात घ्या, परंपरा चांगली असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. परंपरेमध्ये असलं की एखाद्या वेळेला आपली उपासना कमी पडली तरी सुद्धा आपण आपल्या उद्दिष्टाला गाठू शकतो, मुक्कामाच्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. जसं वर्षा काळामध्ये नदीला पूर आलेला आहे, पाण्याचा पहिला थेंब जोपर्यंत पात्रात आहे तोपर्यंत तो पात्रातनं पुढं समुद्रापर्यंत म्हणजे उत्पत्ती स्थानाला जातो. त्याच्यानंतर पडणारं पाणी पात्रातनं जे वाहतं ते समुद्रापर्यंत जातं. तसं ती परंपरा आहे. पात्रात असणं म्हणजे त्या परंपरेत असणं हे मूळ ठिकाणाला नेणारं आहे. त्याप्रमाणे जर आपण शुद्ध परंपरा पाहून जर त्यामध्ये उतरलो तर आपण सुद्धा त्या योग्य ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपा ठिकाणी पोहोचू शकतो. यात आणखीन एक वैशिष्ट्य असतं की पुढं गेलेले ये मागणं ये म्हणून आपल्याला बोलवत असतात, ओढत असतात, आणि मागणं येणारे त्यांना रस्ता मिळाला पाहिजे म्हणून आपल्याला ढकलत असतात. आणि परिणाम म्हणून आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत असतो. आपली जबाबदारी फक्त योग्य परंपरा बघून त्यात उतरण्याची आहे. आपण ती स्वीकारली पाहिजे. कितीतरी पद्धतीनं आपल्याला जर ह्या अध्यात्माचं वैशिष्ट्य पाहायचं झालं तर हेच आपल्या लक्षात येतं की आपल्याला योग्य परंपरा असावी लागते. परंपरा ही परमश्रेष्ठ अशा प्रकारची आणि परा गोष्टीला नेणारी अशी ती परंपरा आहे. आणि ती परंपरा केव्हा उपयोगाला येते तर आपण जर धर्मानं वागू तर. आपण जर अधर्मानं वागायला लागलो तर आपल्याला कोणही सहाय्यकारी होत नाही. कारण आपल्याला म्हटलेलं आहे न पुनंती वेदाहा, त्यांना वेद सुद्धा पवित्र करू शकत नाहीत. अधर्मानं वागणाऱ्यांना वेदही पवित्र करू शकत नाही. मग त्या परंपरेमध्ये येऊनही उपयोग होत नाही. जसं पात्राच्या बाहेर पडलेलं पाणी अडकलं, किडून त्याच्यामध्ये किडे पडून जातात पण ते समुद्राला पोहोचत नाही, तशी आपली अवस्था होते. त्याकरता आपण धर्मानं वागलं पाहिजे. हा धर्म श्रेष्ठ का आहे तर हा धर्म ऋषी प्रणीत आहे, ऋषी मुनींनी दाखवलेला आहे. आणि धर्म हे आचार प्रभवो धर्म, हा आचरणातून हा धर्म निर्माण झालेला असल्यामुळं शुद्ध आचरण, सात्विक आचरण कसं असावं हे ह्या धर्मानं आपल्याला दाखवलेलं असल्यामुळं आपल्याला त्या पद्धतीनं वागणं, आपलं आचरण चांगलं ठेवणं आवश्यक आहे. आपण शुद्ध आचरणात जर नसलो तर आपण कुठल्याही परिस्थितीत त्या ब्रह्मपदाला पोचू शकत नाही. लक्षात घ्या, हाताला आपल्या तेल लागलेलं आहे आणि आपण एखाद्या नव्या कपड्याला स्पर्श केला तर तो नवा राहतो का? तो नवा राहत नाही, त्यालाही डाग पडतात. तसं आपण आपल्या पदरी पाप असताना जर चांगलं काही करायला गेलो तर त्या पापाची झालर त्या चांगल्या केलेल्या गोष्टीला लागते. पण झालर ओलांडल्याशिवाय आतल्या गोष्टीचं फळ मिळत नसतं. त्यामुळे पाप जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं आपल्याला फळ मिळणार नाही. आणि एवढ्याकरता आपण आधी पाप घालवलं पाहिजे. पाप घालवण्याचं उत्तम साधन म्हणजे धर्माचरण आहे आणि आपण ते केलं पाहिजे. प्रत्येक संत परंपरेनं आपल्याला धर्माचंच आचरण दाखवलेलं आहे. आम्हाला वाटतं की हे संत आहेत, ह्यांनी कुठं दाखवलं धर्माचं आचरण. गजानन महाराजांच्या बाबतीत आपण म्हणू शकाल की गजानन महाराज असे होते पण ते उन्मनी होते. आम्ही उन्मनी आहोत का? गजानन महाराज असे वागले तरी आपल्याला उपनिषदांची आज्ञा आहे की जे गुरुनी केलं तसं करू नका, गुरु सांगतील तसं करा.
जे गुरूंचं वचन आहे त्या गुरूंच्या वचनाप्रमाणे वागा. गुरु वागतात तसं वागू नका. उपनिषदाप्रमाणे आहे, पण सभेमध्ये सांगू नयेत उपनिषद असं एक दंडक असल्यामुळे ते मला उपनिषद आता सांगता येणार नाही. पण त्याचंच भाषांतर अभंगामध्ये करताना तुकाराम महाराज म्हणाले की तुका म्हणे नायकावे गुरुचे वचन जेणे नारायण अंतराये. ज्याच्यामुळं परमेश्वराची ताटातूट होणार आहे असं गुरुनी सांगितलेलं वचन ऐकू नका. उपनिषदाचंच भाषांतर वेदांताची अर्थ आम्हासची ठावा म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांनी अशाच पद्धतीनं आपल्यापुढं वेदामधली सगळी म्हणणी दिलेली आहेत. त्यातलाच हा एक भाग आहे. गुरु हे गुम अविद्या मृणुद्धेती गुरुरीश्वर असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्या जवळची जी अविद्या आपल्याला प्रत्यवाय करणारी आहे, आत्मप्राप्तीमध्ये जी प्रत्यवाय करणारे आहे ती हरण करतात. म्हणून गुरु हे सर्वश्रेष्ठ आहेत. गुरुशिवाय आमच्याच मोक्षगुरूंनी एका पदामध्ये म्हटलेलं आहे की जरी प्रसन्न गुरु तरी साधन योग्यची घडते. ये कृतार्थता मग शाश्वत शांती मिळते. इतकं गुरूंचं महत्व आहे, हे आपण लक्षात घ्या. आता आपल्याला सांगितलं की धर्म हा पाळलाच पाहिजे आणि सगळ्या संतांनी तो पाळून दाखवलेला आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला माहिती आहे करणे धर्माचे पालन पाखंड्याचे खंडन अशा प्रमाणात जवळजवळ 40-50 अभंग केवळ धर्मावर महाराजांनी लिहिलेत. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे हे महाराजांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडं हा धर्म वासुदेव सरस्वती महाराज म्हणाले की जो स्वये आचरून म्हणजे स्वतः धर्म आचरण करून इतरांना दाखवावं. कशासाठी धर्म पाळायचा? ज्ञानेश्वर कुठपर्यंत धर्म पाळायचा हे म्हणताना तुकाराम महाराज म्हणाले की तुका म्हणे जोवरी न होय उन्मन तोवरी विधी सोय पाळी. विधी सोय याचा अर्थच धर्म पाळन. कुठपर्यंत करायचं की जोपर्यंत आम्हाला उन्मन अवस्था होत नाही. उन्मन म्हणजे काय? गीता सांगती मन मना भव मद भक्तो. हे मनमन होणं म्हणजे उन्मन होणं अवस्था आहे. त्याचीही व्याख्या तुकाराम महाराजांनी अभंगात केली. तुका म्हणे ठेवी ऐसे आम्ही राहू त्याच्या इच्छे. भगवंताच्या इच्छेनं आम्ही राहणं ही उन्मनी अवस्था आहे. आम्हाला उन्मत्त अवस्था आहे. नको त्यापेक्षा जास्त संपत्ती आली की आमची अवस्था कशी बनती? उन्मत्त बनती. उन्मत्त होणं परमार्थात मान्य नाही, पण उन्मन होणं मात्र परमार्थाला अपेक्षितच आहे. आपल्यालाही सगळ्यांनाच जमतं असं नाही, पण आपण त्या दृष्टीतनं प्रयत्न तर करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर माऊली ह्याच्याविषयी पुढं जर आपल्याला सांगतात की उन्मनी केवळ तेवढ्यावर थांबू नका. तिथं झालं म्हणून आता आपण आपला धर्मानं वागलं नाही तर चालेल असं समजू नका. ते म्हणतात प्रत्यवाय आहे अशास्त्री वागता पावन अवस्था जरी झाली. आपण साक्षात ब्रह्मस्वरूप जरी झालो तरी सुद्धा आपल्याला 2 डोळे आहेत, पण आपल्याकडे पाहणारे हजारो डोळे आहेत. आपण कसं तरी वागायला लागलो तर समोरचे लोक त्याच्याही पेक्षा जास्त वाईट वागतील. आणि म्हणून पावन झालो तरी सुद्धा धर्मानं वागलं पाहिजे. ह्या धर्मानं वागण्यामध्ये आपल्या तर आयुष्याचं कल्याण आहेच आहे, पण आपल्याकडं पाहून वागणाऱ्यांचं कल्याण सुद्धा त्यात होण्याची ताकद आहे. हे धर्माचं महत्व आहे. ह्या धर्मामुळं सगळ्या 4ही पुरुषार्थात पहिला पुरुषार्थ धर्म आहे. त्यामुळं धर्माचं आचरण करून धर्मानं वागून आपण त्या परमपुरुषार्थापर्यंत जाऊ शकतो, मोक्षापर्यंत जाऊ शकतो. फक्त मधल्या 2 गोष्टीकडेही पाहायचं असेल तर कसं पाहायला पाहिजे? धर्मानं अर्थ मिळवा आणि मिळालेल्या अर्थानं पुन्हा धर्म करा. वर्तमान काळामध्ये धर्मानं अर्थ मिळवा हेच जरासं अवघड झालंय आहे ना. करू नये ते करून. खरं तर ह्या संत लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे कसं पैसा कसा मिळवावा, तो कसा राखावा, कशासाठी खर्च करावा. हे संत परंपरेने सांगितलंय, धर्मानंही सांगितलंय. पण आम्ही तसं ऐकतो का? काही ये न के न प्रकारे ना काही करायचं, पण पैसे मिळवायचे. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. संतांच्या भाषेत बोलायचं झालं तर उत्तम व्यवहार आहे. पैसा मिळवायचा आहे, पण कसा? उत्तम व्यवहाराने, पारदर्शक व्यवहाराने पैसा मिळवायचा आहे. आणि मिळालेला पैसा हा पुन्हा धर्मासाठी खर्च करायचा आहे.
तसं धर्मानं काम म्हणजे वासनांचा उपभोग घ्यायचा आहे आणि त्या वासनेतूनच पुन्हा धर्माची प्राप्ती व्हायला पाहिजे. वासना शब्दाला आपण संकुचित करून ठेवलेलं आहे, पण वासना शब्द खूप मोठा विशाल आहे आणि त्यामध्ये देवाची पूजा करणं, गुरूंचा सन्मान राखणं हे तर त्याच्यामध्ये आहेच. ही वासनाच आहे, पण ही वासना चांगली आहे, तर ह्याची जपणूक केली पाहिजे. आणि मग आपण काय केलं पाहिजे, त्या पाळल्या पाहिजेत. आणि पाळल्यानंतर आपल्याला मग पुढं कुठलं स्थान येतं, मोक्षाचं स्थान मिळतं. आणि एवढ्या करता या या सगळ्या गोष्टीचा आपण साकल्यानं विचार केला पाहिजे. आम्हाला लोक म्हणतात की संतश्रेष्ठ तुकोबारायांनी कुठं धर्माचं पालन केलं, संतश्रेष्ठ माऊलींनी कुठं धर्माचं पालन केलं. आणि आमच्या देवामध्ये आम्ही ज्या भागवतामधून भगवंताच्या भक्तीचं आख्यानं ऐकतो, भक्तीच्या लीला ऐकतो, त्या देवानं कुठं धर्माचं पालन केलं. पण लक्षात घ्या की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे ज्याचं ब्रीद आहे, तो धर्माला सोडून आचरण करेल का? करणारच नाही. त्यामुळं संपूर्ण त्याच्या लीला ह्या धर्माला धरून आहेत. आमची गल्लत होती की नेमका कुठला धर्म कुठं पाळावा हे आपल्याला कळत नाही. जे अर्जुनाची अवस्था झाली, रणांगणावर तो हा धर्म सांगायला लागलेला आहे, ते योग्य नाही. म्हणजे अयोग्य ठिकाणी योग्य धर्म जर मांडायला लागला तर ते योग्य नाही. आपल्याला संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या बाबतीमध्ये एकच प्रसंग आम्ही आपल्याला सांगतो की कसा त्यांनी धर्म पाळलाय. संत नरहरी सोनार महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, नव्हे सगळ्या संतांनी आपल्याला धर्म पाळायला सांगितलं आहे. संत सेना महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. कधीही त्यांना आपल्या कर्माचं घृणा वाटलेली नाही किंवा कर्म सोडावं सारखं वाटलं नाही, पण त्या कर्मामधलं मर्म असणारा तो देव जाणण्याची त्यांची बुद्धी होती. त्यामुळे तेही त्यांना आनंददायक झालेलं आहे. सावता माळी कधी पंढरपूरला गेला, कधीही पंढरपूरला गेला नाही, पण कर्माला देव मानून त्यांना आपलं कर्म केलं. पांडुरंगाला तिथं जावं लागलेलं आहे. चोखा महाराज पंढरपुरात गेल्यानंतर कधी मंदिरामध्ये गेले नाहीत, पण त्यांच्याकरता देवाला मंदिरात विटेवरनं उतरावं लागलेलं आहे आणि त्यांच्यासाठी बाहेर यावं लागलेलं आहे का हो? आम्ही मंदिरात जाऊन पायावर त्याच्या डोकं ठेवायला पाहतो, पण आम्ही आमचं तिथं अहम सोडायचा प्रयत्न करतो का? जर आपण नमस्कार करत असताना समोर एखादा आला तर सरक मला नमस्कार करायचा आहे असं आपण त्याच्या पुढे जाऊन म्हणतो, मग ह्या नमस्काराला काय अर्थ आहे का? विचार करण्यासारखी गोष्टी आहेत. आपण अध्यात्म करतो का अध्यात्माचं नाटक करतो, ही विचारणा करण्यासारखी गोष्ट आहे. लक्षात घ्या की इथं आम्हाला आपण बोलवलेलं आहे भक्ती प्रेमापोटी, दत्त संप्रदायापोटी. कदाचित आम्ही जरी इथं आलो असलो तरी सुद्धा घरात पेशंट असेल, त्याला हलवता येणं शक्य नसेल, तर डॉक्टरला आपण घरी बोलवल्यानंतर इंजेक्शन देऊ नको म्हणतो का? काहीही करा पण त्याला लवकर बरं वाटू दे. तसं इथं आल्यानंतर आम्हाला बोलवलंय म्हणून नुसतं चांगलंच सांगा असं असेल तर ते शक्य आहे का? तिथंही आम्हाला धर्म काय हे सांगणं महत्त्वाचं आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या करता शेवटचा प्रसंग आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराज सदेह वैकुंठाला गेलेले आहेत. त्याच्या आधीचा प्रसंग आहे. महाराज घरामध्ये सकाळ उठून त्यांना आपलं चंद्रभागेचं स्नान नित्य केलेलं आहे, पहाटेचं स्नान करत होते, आलेले आहेत. आणि आल्यानंतर समोर गरुड आला. भगवंताचे पार्षद महाराजांना बोलवायला आलेले आहेत. महाराजांना म्हणाले, ते पहा गरुड आलेलं आहे. आता गरुडाची भरारी, पंख वारं, आत वारं आलेलंच होतं. त्या वाऱ्याचा परिणाम महाराजांना जाणीव झालेली होती. पण पार्षदांनी सांगितल्यानंतर त्यांनी आपला धर्म पाळलेला आहे, पती धर्म पाळलेला आहे. मगाशी आपण पती शब्दाची व्याख्या पाहिलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पत्नीला विचारलेलं आहे, अगं ते पाहिलंस का? तिनं म्हटलं काय पाहायचं? नाही ते बघ गरुड आलाय, पार्षद आलेत, आपल्याला वैकुंठाला जायचं आहे. वैकुंठाला जायचं आहे? मार्केटला म्हटलं असतं तर मागं स्कूटरच्या लगेच बसून तयार ना. इथं तर वैकुंठाला जायचं आहे. पण तिनं ते नाकारलंय. ती म्हणते नाही तुमचं तुम्ही जावा, मी येत नाही. तुम्ही म्हणाल नवऱ्याचं न ऐकणं हा धर्म आहे का हो?
नवऱ्याचं ऐकलं नाही तिनं, तुकाराम महाराजांचं तिनं ऐकलेलं नाही. मग हा धर्म आहे का? हो, हा धर्म आहे. कारण धर्म सांगतो की शास्त्राज्ञा ही त्याच्याही पलीकडची महत्वाची आहे. आणि शास्त्र सांगतं की गर्भवती असताना पतीच्या सोबत जाऊ नये. आणि त्यावेळेला नमकी ती गर्भवती होती म्हणून तिनं पतीला सांगितलेलं, तुकाराम महाराज सांगितलं तुमचं तुम्ही जावा. महाराज गेलेले आहेत. त्याच्यानंतर जे बाळ जन्माला आलं ते नारायण महाराज म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. तिनं इथं नाही म्हणून सांगण्यामध्ये तिनंही आपला धर्म पाळलेला आहे हे लक्षात घ्या. शास्त्राज्ञा पाळलेली आहे. अशा कित्येक प्रसंगातून आपल्याला पाहता येतं. मगाशी उल्लेख झाला आणि खरं तर इथं भागवताचार्य महाराज आलेले आहेत, भाऊ महाराज दिसतात आलेले. पण भागवतातून सुद्धा आपल्याला पाहता येतं की भागवतामधून सगळ्यात शेवटी भगवंत निजधामाला गेल्यानंतर त्याच्या पट्टराण्यांनी सती गेलेल्या आहेत. पट्टराण्या सगळ्या सती गेलेल्या आहेत. हा धर्म त्यांनी पाळलेला आहे भागवतामधून. सुरुवात भागवताचीच जरी पाहिली तरी आपल्याला धर्म पालनाचंच त्यातून सुरुवात दिसून येते. आत्मदेव आहे, आपल्याला माहिती आहे, कथा सगळ्या पुन्हा सांगत बसण्यात फायदा नाही आहे. पण आत्मदेव आहे तो गेलेला निघून त्याच्यानंतर त्याची बायको वारलेली आणि धुंदुकारी जो त्याचा मुलगा आहे तोही विषयांच्या नादामध्ये गुंतलेला आहे आणि तो मेलेला आहे. आणि मेल्यानंतर तो प्रेत पिशाच्या योनीमध्ये तिथं आहे. त्याच्यासाठी गोकर्ण हा गयेला जाऊन गया श्राद्ध करतोय. त्यानं गया श्राद्ध केलं, ह्याच्या नावानं केलं आणि तिथनं तो परत आला तर परत हा धुंदुकारी दारातच त्याला उभा दिसलेला आहे. हा दारात उभा दिसला. गोकर्णाला आश्चर्य वाटलं. अरे सगळं पुराणातून तर वर्णन आहे की गयेला जाऊन श्राद्ध केलं की पितरांना पिशाच्यांना गती मिळती आणि तुला कशी गती मिळाली नाही. त्यावेळेला तो म्हणतो की शतेनापी अशी शेकडो श्राद्ध जरी तू केलीस तरी मला गती मिळणार नाही. गोकर्ण चकित होतो. काय आहे याच्यामध्ये? आपल्याला धर्म दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये धर्म काय दाखवलेला आहे? गोकर्णानं श्राद्ध करत असताना श्राद्धे अधिकार हा संपदमस्तू असं जे आहे ते केलेलं नाही आहे. दुसरा विषय असा आहे की श्राद्धामध्ये गोत्राचा उच्चार करायचा. गोकर्णानं आत्मदेवाच्या गोत्राचा उच्चार केलेला आहे. पण धुंदुकारी हा त्याचा मूलच नाही आहे. मग चुकीच्या पत्त्यावर पत्र पाठवलं, निमंत्रण पत्रिका चुकीच्या पत्त्यावर पाठवली. पोचणार आहे का? पोचली नाही. त्यामुळे त्याला त्या श्राद्धात दिलेलं पिंड आणि जे पाणी आहे ते त्याला पोचलेलं नाही. त्यामुळे त्याचा उद्धार झालेला नाही. आणि तिसरं त्याच्याही पलीकडं म्हणजे शास्त्र किती खोलवर आहे पहा की तो धुंदुकारी मेला त्याच्यानंतर त्याची उत्तर क्रिया ज्याला सपिंडीकरण म्हणतात तेच झालेलं नाही. सपिंडीकरणाशिवाय पितर संज्ञेत जात नाही तोपर्यंत प्रेत संज्ञेतच राहतं आणि श्राद्ध हे पितरांचं होत असतं. त्यामुळं त्याला त्याचा काही फायदा मिळाला नाही आणि तो काय राहिलेला आहे तो तसाच. म्हणून तू शेकडो अशी श्राद्ध केलीस तरी त्याचा उपयोग होणार नाही हे धुंदुकारी त्याला सांगतोय. म्हणजे इथं धर्माचं महत्व कसं आहे पहा. परीक्षिती राजा ज्या वेळेला जन्माला आलेला आहे त्यावेळेला युधिष्ठिरानं त्याचा जातकर्म संस्कार केलेला आहे. संस्कार करणं म्हणजे धर्मानं वागणं नव्हे का? मग त्यानं का केला संस्कार आणि काय केला? मग आपल्याला तर माहिती आहे की घरात बाळ जन्माला आलं की आमच्याकडे सुयर सुरू झाला, आम्ही देवाच्या खोलीत जातही नाही. मग इथं तर ह्यानं संस्कार केला. का केला? व्यास इतके खुळे नव्हते. त्यांनी स्पष्ट शब्दात त्याचा भागवतात उल्लेख केलेला आहे की नालोच्छेदनात पूर्व, नालोच्छेदन करण्यापूर्वी म्हणून त्यांनी त्या जातकर्म संस्कार केलेला आहे. त्याचा काय दाखवलं याच्यातून? धर्म तर दाखवला की जोपर्यंत नाळ कापली जात नाही तोपर्यंत अशौच लागू होत नाही. एवढंच नव्हे तर अध्यात्माचं मर्मच ह्या गोष्टीमधून आपल्याला दाखवलेलं आहे की जोपर्यंत भगवंताशी तुमची नाळ जोडलेली आहे, अखंडित अनुसंधान ज्याचं चालू आहे त्याला देहधर्म लागू होत नाही. पण हे अनुसंधान अखंडित राहत नाही आणि म्हणून तेवढ्याकरता आपल्याला धर्म पाळावा लागतो. किती पद्धतीनं आपल्याला पहा. प्रभू रामचंद्र तर मर्यादा पुरुषोत्तम आहे. मर्यादा म्हणजे कशाच्या? मर्यादा म्हणजे धर्माच्या मर्यादा आटोकाट पालन करण्याचं काम त्याने केलेलं आहे. सीता माऊलींनीही तेच काम केलेलं आहे.
सगळ्यांनीच आपल्याला धर्म पालन करून दाखवलेलं आहे. आपण म्हणाल की रामायणामध्ये शबरीची उष्टी बोरं खाल्ली, हा धर्म पाळला का? उष्ट खाणं हा धर्म आहे का? पण लक्षात ठेवा की शबरी ही त्यावेळेला काय वयाची होती दाखवलेली आहे. त्यावेळेला तिला दात असतील का? आतासारखे कृत्रिम दात बसवले जात नव्हते त्यावेळेला. मग तिनं उष्ट करण्याचा प्रसंग येतोच का? आणि मुळात ही कथा वाल्मिकी रामायणातही नाही आणि तुळशीदासांचं रामचरित मानसातही ही कथा नाही. अन्य रामायणात असेल असं आपण जरी गृहीत धरलं तरी सुद्धा आपल्या घरी कार्यक्रम असताना आपण दुकानात काही खरेदीला गेलो, दुकानदाराच्या समोर नमुने ठेवलेले असतात. आपण नमुन्यातला माल तपासतो, पसंत करतो आणि दुकानदाराला सांगतो की ह्यातनं मला अमुक इतका किलो माल पाठव. म्हणजे सॅम्पल बघितला आणि गोडाऊनचा माल दुकानदारानं आपल्याला दिला. तसं शबरीनं अगदी आपण गृहीत धरलं तरी एखादं बोर उष्ट केलं असेल, पण रामाला देताना मात्र गोडाऊनचा माल दिलेला आहे. उष्ट खाणं होईल का? शिवाय दुसरी उच्चिष्ट शब्दाची शास्त्रकारांनी केलेली व्याख्या सुद्धा आपल्याला बघण्यासारखी आहे. यात अवशिष्टम तत् उच्चिष्टम. शास्त्रकार सांगतात की जे शिल्लक राहतं, देवाला नैवेद्य दाखवून शिल्लक राहिलेला जो भात असेल किंवा जे काही अन्न असेल ते प्रसाद का होतं, तर ते अवशिष्ट आहे, शिल्लक राहिलेलं त्यातलं. म्हणून पूर्वीच्या काळात अंड्यामधून भात शिजवला जात होता, आज कुकरमधनं शिजवला जातो. पण शिजवला तरी राहिलेला जो भात आहे तो प्रसाद त्याकरता बनतो की त्यातनं देवानं घेतलेलं आहे. किती पद्धतीनं धर्माचं महत्व आपल्या समोर ठेवलेलं आहे. धर्मेणैव जगत सुरक्षितमिदम. हे जग सुरक्षितपणानं का चालतं, तर धर्मामुळंच चालतं. आज आपण पाहतो आहोत निर्धर्मीपणा स्वीकारल्याचा परिणाम अडखळत गाडी चाललेली आहे. थोडंसं स्पष्ट बोलतो, पण जोपर्यंत धर्माला प्राधान्य होतं तोपर्यंत गाडी सरळ जात होती. आता मात्र पंक्चर झालेल्या टायरीसारखं धडक 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 करत चाललेलं आहे. याचं कारण आपण निधर्मीपणा स्वीकारलेला आहे. या निधर्मीपणामधून मूळ धर्म का आहे तो आज कोणाच्याही लक्षात येत नाही. आणि जो आभास मात्र असणारा धर्म आहे, भागवतकाराने अधर्माचे प्रकार सांगताना आभास हा एक प्रकार त्याचा सांगितलाय. धर्मासारखं दिसतंय हो, पण धर्म नव्हे. म्हणजे धर्म आणि अधर्माची भागवतकारांनी सांगितलं, गीतेतही सांगितलेलं आहे. अधर्मम धर्मम इति या मन्यते, असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. अधर्मालाच आपण धर्म म्हणू लागलो. दोन्ही मधली दुभाजक लाईन, रेषा किंवा बायफर्केशन लाईन इंग्रजीत म्हणायचं झालं तर ती आपल्याला कळेनाशी झालेली आहे. आणि अधर्मालाच आपण धर्म म्हणून तसं वागू लागलेलो आहे. आणि परिणाम काय व्हायला लागलेला आहे? परिणाम आपण गर्तेत लोटले जाऊ लागलेलो आहे. जास्त खोलात खोल 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 असं चाललेलो आहे. आपलं उत्थान तर होतच नाही आहे, पण बुडत मात्र चाललेलो आहोत. आपल्याला जर वर यायचं असेल, त्या भगवत पदाचा आनंद आस्वाद जर लुटायचा असेल, नवे नवे आस्वाद लुटत असताना सुद्धा आपण वेगळं आणि ते वेगळं असं दोन स्वरूप वेगळे वेगळे राहतात. पण आपण जर तेच स्वरूप प्राप्त करून घेतलं, भेदच नाही, दोन्ही मिळून एकत्वावर जर आलो तर आपल्याला काय होईल, तर आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता होईल. ती व्हावी एवढीच आपण दत्तप्रभूंच्या चरणी, पीठस्थ देवतेंच्या चरणी प्रार्थना करू. आणि या ठिकाणी आपण थांबू. प्रथेप्रमाणे पुन्हा मगासारखं आपण थोडंसं भजन करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक
आणखीन गोष्ट आपल्यापुढं मांडतोय की आपल्याला धर्मासंदर्भामधल्या जर काही अडचणी असतील तर आपण अवश्य पीठाशी पत्रव्यवहार करावा. केस पेपरसाठी वेगळी फी तिथं काही असत नाही. तुमच्या शंकांची उत्तरं देणं, तो धर्ममार्गाला प्रवृत्त करणं हे पीठांचं कर्तव्य आहे. आणि याकरता आपल्याला काही कालावधी लागेल. आम्ही तिथं असतो नसतो, पण कालावधी लागला तरीसुद्धा उत्तर हे नक्की आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळं आपण फक्त धर्मानं वागण्याचा प्रयत्न करावा, अधर्म पूर्णपणे टाळावा. ते आपल्या सुखाचं आहे. स्वधर्म घडो तो अधर्म नसावा, तू सर्वाभूति ठसावा। ऐसी प्रार्थना प्रभु महाराज ने भी की है। तो धर्म मार्ग पर चलने के लिए हमको प्रवृत्त करने का जो आशीर्वचन आचार्य श्री ने हमें दिया है, मार्गदर्शन दिया है, उपदेश दिया है, इसके लिए इस सभा की ओर से महाराज श्री को मैं अनंत कोटि प्रणाम अर्पित करता हूं। और आचार्य पीठ की ओर से अब परम पूज्य ज्ञानराज महाराज श्री का सम्मान होगा। महाराज श्री कृपया आचार्य श्री से सम्मान स्वीकार करें। बोलाची जी कडी, बोलाची जी भात, नुसतं बोलून पोट काय भरत आहे का? पण प्रसाद रूप वस्त्र देणं हे पीठाचं काम आहे, म्हणून आम्ही हे पीठाचं वस्त्र देत आहे। आचार्य श्री अपने आशीर्वाद से महाराज श्री को अनुग्रहित कर रहे हैं। मैं अब परम पूज्य महाराज श्री के चरणों में निवेदन करता हूं कि इस सभा की ओर से आचार्य श्री का धन्यवाद ज्ञापित करें और हम सबको आशीर्वाद भी प्रदान करें। वंदे श्री प्रभु सद्गुरुं गुणनिधिं सद्भक्त कल्पद्रुमं मंदानां शरणं शरण्यममलं नाथं त्वनाथाश्रयम् यत्सत्तावशजेन स्थावर भवो देहस्सुचेष्टान्वितः सोऽयं वो विदधातु वाञ्छितफलं माणिक्यकल्पद्रुमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः। इन शब्दों में प्रभु महाराज के चरणों में अनंत कोटि प्रणाम अर्पित करते हुए और आप सभी सद्भक्तों के हृदय में विराजमान प्रभु महाराज के चरणों में नमन करते हुए आप सबको इस माणिक द्विशताब्दी महोत्सव के अंतर्गत आयोजित संत समागम के कार्यक्रम में संबोधित करते हुए मुझे अतीव प्रसन्नता की अनुभूति हो रही है। करवीर पीठ के श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य विद्या शंकर भारती स्वामी महाराज ने अपने अनुग्रह भाषण में भगवान श्री दत्तात्रेय के स्वरूप का वर्णन किया और धर्म पर
धर्म के मार्ग पर आप सबको दिया। भगवान श्री दत्तात्रेय जिनके अवतार सदगुरु माणिक प्रभु महाराज हैं और जिनकी जन्म द्विशताब्दी के अवसर पर हम सब लोग यहाँ एकत्रित हैं, और मुझे इस बात का विशेष आनंद है कि महाराष्ट्र से, कर्नाटक से और तेलंगाना से, इन 3 प्रांतों से 1 सहस्त्र से अधिक भक्तजन यहाँ गुरुचरित्र का पारायण करने के लिए एकत्रित हैं। गुरुचरित्र और प्रभुचरित्र। भगवान श्री दत्तात्रेय के चरित्र का वर्णन जिस ग्रंथ में हुआ है, और जो ग्रंथ स्वयं कामधेनु कल्पद्रुम स्वरूप है, भक्तों की मनोकामनाओं को पूर्ण करने वाला ऐसा ग्रंथ है, उस ग्रंथ के पारायण का, सामूहिक पारायण का आयोजन यहाँ इस महोत्सव के अंतर्गत हुआ है। और उस पर भी मणिकांचन योग ये है कि संपूर्ण चरित्र का पारायण तो आप कर ही रहे हैं, तथापि उस पारायण सत्र के पश्चात हरिभक्ति पारायण श्री हरिभाऊ निटूरकर महाराज जी प्रभु चरित्र जो है वो आपको सुना रहे हैं। ये विशेष आनंद का विषय है। वो ऐसा है कि भोजन करने के उपरांत हमारी आजी कहा करती थी, हमारी दादी, जेवल्यावर शेवटी पुन्हा काहीतरी गोड खाऊन उठावं। जेवण झाल्यावर शेवटी उठताना काहीतरी गोड खाऊन उठावं। उस तरह से पारायण की समाप्ति होने के बाद पुनश्च प्रभु चरित्र का आस्वाद आप लोग कर रहे हैं, और मैं अभिनंदन करना चाहूंगा माणिक प्रभु संस्थान की ओर से हरिभक्ति पारायण हरिभाऊ जी निटूरकर। अत्यंत प्रभु चरित्र है ही रसात्म, प्रभु स्वयं रसो वही सहा, प्रभु स्वयं आनंद रूप है, तो उसका चरित्र कितना आनंददायक होगा, सोचने की बात है। जो स्वयं ही आनंद रूप है उसका चरित्र कितना आनंददायक होगा, और वो भी आप पढ़ रहे हैं और सुन भी रहे हैं, तो आनंद अधिकस्य अधिकम फलम, उसमें जो है आपको अधिक फल की प्राप्ति हो रही है। भगवान श्री दत्तात्रेय ये नाम लेते ही हमारे सामने एक जो मूर्ति खड़ी हो जाती है, एक विग्रह बन जाता है, वो 3 शिरे 6 हाथ, 3 मुख और 6 हाथ, ऐसा रूप हमारे सामने उपस्थित हो जाता है। यहां भी मुझे दिखाई दे रहा है, भगवान दत्तात्रेय दिखाई दे रहा है। सुंदर चित्र है। नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हैं, श्रीपाद श्री वल्लभ है, प्रभु महाराज है। तो 3 शिरे 6 हाथ, ऐसा रूप हमको दिखाई देता है। कुछ लोग कहते हैं ये कैसे हो सकता है, ऐसा कोई आदमी, ऐसा कोई व्यक्ति, ऐसा कोई हो सकता है कि जिसके 3 सिर? आपने कभी देखा 3 सिर वाला आदमी, 6 हाथ वाला आदमी देखा? तो हमारे पुराणों के अंदर जो रूपक हैं, उन रूपकों का बहुत गहरा अर्थ है, बहुत ही गहरा उसका अर्थ है। ये जो 3 सिर हैं, ये जैसा स्वामी महाराज ने आपको बताया, सत्व रज तम, ये तीनों गुण जो हैं उनके वो प्रतीक हैं, और उनके अधिष्ठात्र ऐसे देवता जो हैं ब्रह्मा विष्णु महेश। रजोगुण के देवता ब्रह्मा, सत्वगुण के देवता विष्णु और तमोगुण के देवता रुद्र। ब्रह्मा विष्णु महेश, इन तीनों के सम्मिलित समन्वयात्मक रूप का नाम भगवान श्री दत्तात्रेय है। अभी आपको स्वामी महाराज ने भगवान दत्तात्रेय के अवतार की कथा सुनाई। अत्यंत प्रसिद्ध ऐसी कथा कि बाल रूप में ब्रह्मा विष्णु महेश ने अनुसूया माता को दर्शन देकर वहां जो है उनके घर में जन्म लिया। ये कथा आपको सबको मालूम है। एक और कथा भगवान दत्तात्रेय के अवतार के संबंध में है कि एक बार क्या हुआ कि साक्षात श्रीमन नारायण ने, भगवान विष्णु ने एक बार एक महायज्ञ का आयोजन किया।
उसको कहते हैं सर्वजित नामक यज्ञ। और उस यज्ञ में करना ये होता है कि जो यजमान है वो अपना सर्वस्व दान कर देता है, अपना सब कुछ, जो कुछ उसके पास है वो सब जो है वो दान कर देता है। तो भगवान विष्णु ने सर्वजित नामक यज्ञ किया और सभी ऋषियों को, मुनियों को, तपस्वियों को, सबको निमंत्रण कार्ड भेज दिए, एसएमएस भी कर दिए सबको कि अमुक समय पर दान होगा और आप लोग सब ऋषि लोग जो है दान लेने के लिए आइए। सबको टेलीग्राम भेज दिए, एसएमएस, व्हाट्सएप के ऊपर मैसेज भी भेज दिया। अब जिस दिन दान का समय था सारे ऋषि मुनि आ गए, विश्वामित्र आए, वशिष्ठ आए, गौतम आए, भरद्वाज आए, सारे ऋषि आ गए। और भगवान ने कहा जिसको जो चाहिए वो मांग के ले जाओ, जो चाहिए वो ले जाओ। तो किसी ने भूमि का दान मांगा, भूमि लेके चले गए। किसी ने हाथी मांग लिए, हाथी लेके चले गए। किसी ने घोड़े मांगे, घोड़े लेके चले गए। कोई रत्न, वज्र, वैडूर्य वगैरह मांग के ले गए। कुछ ऋषि थोड़े से मतलब और तबीयत के थे, उन्होंने कहा स्वर्ग में अप्सराएं जो है वो हमको दे दीजिए, हम लेके जाएंगे। तो अप्सराओं को लेके चले गए। सारा सब कुछ वैकुंठ में जो जो था वो सब जो है ऋषि लोग मांग के ले गए। कुछ ऋषियों को जो बाद में आए उनको कुछ नहीं मिला, तो जय विजय खड़े थे दरवाजे पे ऐसे डंडे लेके, उनके डंडे तक छीन के ले गए। जय विजय खड़े थे ना दरवाजे के ऊपर, कुछ नहीं मिला, यल्ला आगे नर यल्ला मुगीत हो गया। तो मुगीत कहाँ मुगीत, बोले डंडा ये लेके जाते, डंडा लेके चले गए। भगवान ने लिस्ट देखी ऋषियों की, सारे ऋषि आके चले गए, अत्रि ऋषि नहीं आए। सारे वशिष्ठ आए, विश्वामित्र आए, गौतम आए, वामदेव आए, जमदग्नि आए, सारे ऋषि आ गए, अत्रि ऋषि नहीं आए। तो भगवान ने इंक्वायरी की, पता उठाओ अत्रि क्यों नहीं आए। तो पता करने के लिए दूत दौड़े, जय विजय दौड़े। तो देखा तो अत्रि मुनि मध्याह्न संध्या कर रहे हैं। धर्म की बात की ना स्वामी महाराज ने, तो यहां धर्म की बात आती है कि अत्रि मुनि को जब न्योता गया कि दान लेने के लिए आओ, उस समय अत्रि मुनि क्या कर रहे थे, माध्याह्न संध्या कर रहे थे। वो गए ये ऐसे जय विजय, जाके उन्होंने कहा ओ चला तुम्हाला बोलावलं दान घ्यायला, लवकर या, आटपा आटपा आटपा। अत्रि मुनि ने इशारा किया, ये समाप्त होने के बाद आऊंगा। समाप्त हुई संध्या, समाप्त हुई माध्याह्न संध्या, समाप्त हुई। अत्रि मुनि, क्योंकि भगवान का व्हाट्सएप आ चुका था, तो इसलिए अत्रि मुनि वैकुंठ में गए। वैकुंठ में गए, देखते सब तरफ भकास खाली पड़ा हुआ वैकुंठ। वो जय विजय दरवाजे पे खड़े थे, उनसे कहा मैं अत्रि हूं और दान लेने के लिए आया हूं। वो हंसने लगे जय विजय, बोले महाराज आता कशाला आलाव, आता सगळं संपून गेलंय। उन्होंने कहा नहीं, तुम भगवान से जाके कहो कि अत्रि आया है। गए, जाके भगवान को बताया अत्रि आए हैं। तो भगवान जो है कुछ नहीं था, उनका पलंग पिलंग आसन पीसन सब जा चुका था, खड़े थे बस, एक प्लास्टिक की कुर्सी भी नहीं थी वहां पर, भगवान खड़े थे। तो अत्रि आए हैं तो भगवान बाहर आए, बाहर आके भगवान विष्णु ने उस अत्रि मुनि को नमस्कार किया। भगवान किसके सामने झुकते हैं, भगवान किसके सामने झुकते हैं, जो धर्म का आचरण करता है, सम्यक आचरण करता है, उसके सामने भगवान झुकते हैं। भगवान झुकते हैं। भगवान ने नमस्कार किया, बोले ऋषिवर आइए, पधारिए। तो अत्रि ने कहा कि मैं दान लेने के लिए आया। भगवान ने कहा अब मेरे पास देने को कुछ भी बाकी नहीं है, अब मेरे पास देने को कुछ भी बाकी नहीं है। तो अत्रि ने प्रश्न पूछा। अत्रि ने कहा क्या सचमुच कुछ नहीं है, खरोखरच तुमच्याजवळ काही नाही का, ऐसा प्रश्न पूछा। तो भगवान ने उसका उत्तर दिया, स्वयं दत्तोहम, मैं अपने आप को तुम्हें अर्पित कर देता हूं।
अब मेरे पास मेरे अलावा कुछ नहीं बचा है, अब मेरे पास मेरे अलावा कुछ भी नहीं बचा है, इसलिए मैं अपने आप को तुम्हें दान कर देता हूं। इसलिए जो दिया गया वो दत्त, गिवन, जो दिया जा चुका वो दत्त है। महाराज श्री ने कहा दातृत्वे आत्मा देई अत्रि ब्रह्माला। भगवान दत्तात्रेय का दातृत्व कैसा है कि वो दातृत्वे आत्मा देई अत्रि ब्रह्माला, दातृत्व देने की क्षमता इतनी महान कि क्या दे रहे हैं, वो अपने आप को दे रहे हैं बस। दातृत्वे आत्मा देई अत्रि ब्रह्माला। तो इस प्रकार उस भगवान विष्णु ने, महाविष्णु ने, उस परम ब्रह्म परमात्मा ने अपने आप को अत्रि मुनि को दे दिया। ठीक, समझ में आई कहानी? अब अत्रि मुनि यानी कौन? अत्रि यानी कौन? अत्रि शब्द का हमारे मार्तंड माणिक प्रभु महाराज ने जो व्याख्यान किया है, अत्रि शब्द की उन्होंने जो व्याख्या की है, अस्तित्रि ही, जहां तीन है उसको अत्रि कहते हैं। दूसरा अर्थ भी है, जहां तीन नहीं है उसको भी अत्रि कहते हैं। जहां तीन नहीं है उसको भी अत्रि कहते हैं, और जहां तीन है, अस्तित्रि ही, जहां तीन है उसको भी अत्रि कहते हैं। तो जहां तीन नहीं है ऐसा क्या? पहले वाला अर्थ देखें, अत्रि, जहां तीन नहीं है। तो जहां स्थूल, सूक्ष्म, कारण, ये तीन देह नहीं होते, जहां जागृति, स्वप्न, सुषुप्ति, ये तीन अवस्था नहीं है, जहां सत्व, रज, तम, ये तीन गुण नहीं है, ऐसा जो शुद्ध निर्विकल्प स्वरूप है उसको अत्रि कहते हैं। और वहीं भगवान दत्तात्रेय प्रकट होते हैं। ऐसा जो निर्विकल्प स्वरूप है, निर्विकल्प समाधि के अंदर, जहां सत्व, रज, तम तीन गुण नहीं है, जहां सूक्ष्म स्थूल कारण देह नहीं है, और जहां जागृति, स्वप्न, सुषुप्ति ये तीन अवस्थाएं नहीं है, ऐसी निर्विकल्प समाधि की अवस्था में भगवान दत्तात्रेय प्रकट होते हैं। अत्रि, अत्रि, जहां ये तीन नहीं है। महाराज श्री ने मार्तंड माणिक प्रभु महाराज ने कहा ऐसा तो ये तो ठीक है, अत्रि जहां तीन नहीं है वो ठीक है, मैं कहता हूं जहां तीन है वहां भगवान दत्तात्रेय प्रकट होते हैं। कौन से तीन? जागृति, स्वप्न, सुषुप्ति तीन अवस्था, सत्व, रज, तम तीन गुण, स्थूल सूक्ष्म कारण तीन देह, कौमारम, यौवनम, जरा ये तीन अवस्थाएं, ये जहां हैं, ऐसे शरीर रूपी यंत्र को जो चलाता है, ऐसे शरीर रूपी यंत्र को जो चलाता है वो दत्तात्रेय। ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढ़ानि मायया। भगवान गीता के 18वें अध्याय में कहते हैं ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति। हे अर्जुन, परमात्मा जो है वो सभी भूतों के हृदय प्रदेश में, हृदय में तिष्ठति, निवास करता है। और किस प्रकार? भ्रामयन् सर्वभूतानि, सारे भूतों को घुमाता रहता। किस तरह से? यंत्रारूढ़ानि मायया, यंत्र जिस प्रकार से घूमता है उस तरह से अपनी किस शक्ति से? मायया, अपनी माया से वो घुमाता रहता है सारे प्राणियों को। वो जो माया से आपको घुमा रहा है ना, वो दत्तात्रेय है, वो दत्तात्रेय है। अब इस शरीर रूपी यंत्र को चलाने वाली जो शक्ति है उसको हमारे महाराज श्री ने कहा वो दत्तात्रेय है। और वो जो दत्तात्रेय है वो अनुसूया के गर्भ से उत्पन्न होते। अनुसूया, आपको मालूम है अनुसूया किसको कहते हैं? असूया मालूम है? असूया मालूम है, अनुसूया नहीं मालूम। असूया यानी क्या?
असूया शब्द का अर्थ है मत्सर, ईर्ष्या, जलन। हमारे लौकिक कन्नड़ भाषा में कहें ಹೊಟ್ಟ್ಯಾಗ भंकी बिड़त, ಹೊಟ್ಟ್ಯಾಗ भंकी बिड़तिरಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ असूया। असूया, अनुसूया यानी क्या? जो मत्सर से रहित है, ऐसा। भगवान ने भी कहा गीता में, इदं तुते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। इदं तुते गुह्यतमम, हे अर्जुन, अत्यंत गुप्त ऐसी बात, अत्यंत गुप्त बात, प्रवक्ष्यामि अनसूयवे, मैं तुमको बता रहा हूं। क्यों? क्योंकि तुम्हारे मन में असूया नहीं है किसी के प्रति, शुद्ध अंतःकरण है, अंतःकरण शुद्ध है, इसलिए रहस्य की बात मैं तुमको बता रहा हूं। 9वें अध्याय की शुरुआत भगवान करते हैं और कहते हैं इदं तुते गुह्यतमम, गुह्यतम, अत्यंत गुप्त बात। अच्छा, हम लोग भी अपनी जो अत्यंत गुप्त बात होती है वो सबको बोलते हैं क्या? सबको बताते हैं क्या? आपण सगळ्यांना सांगतो का अत्यंत गुप्त जे आहे ते? आता उदाहरणासाठी समजा घरात एक सासू आहे, सासू आहे, आता त्या सासूजवळ, म्हातारीजवळ बरंच सोनं आहे. आता ते सोनं ती कुठे ठेवते हे सुनेला सांगते का? कधीच सांगणार नाही. सांगत असे कोणाला सांगते? समजा फार फार म्हातारी झाली, म्हातारी झाली फार, कुणाला सांगेल ती? सुनेला सांगेल की मुलाला सांगेल? हा, मुलाला. का? मुलावर विश्वास आहे, सुनेवर विश्वास नाही, मुलावर विश्वास आहे. तर ज्याच्यावर विश्वास असते त्यालाच आपण आपली गुप्त गोष्ट सांग, दुसऱ्याला सांगत. भगवंताचा विश्वास कोणावर? अर्जुनावर. का? एवढे लोक होते, युधिष्ठिर होता, भीम होता, नकुल होता, सहदेव होता, कर्ण होता, दुर्योधन होता, एवढे लोक होते, ते अर्जुनावर विश्वास का? अनुसूयवे. अर्जुनाचं अंतःकरण हे शुद्ध होतं, त्या ठिकाणी मत्सर नव्हतं, त्या ठिकाणी मत्सर नव्हतं, अनुसूयू. आणि अशा त्या अर्जुनाला ज्ञानम विज्ञान सहितम, ज्ञानही सांगितलं आणि विज्ञानही सांगितलं. आणि कशा प्रकारचं ज्ञान सांगितलं, कशा प्रकारचं विज्ञान सांगितलं? यज्ञात्वा मोक्षसे अशुभात, अशुभापासून मुक्त होण्याचं ज्ञान सांगून टाकलं. अशुभ म्हणजे काय? दुःख, शोक, मोह, भय, यापासून मुक्त होण्याचं जे ज्ञान आहे ते त्या अर्जुनाला सांगून टाकलं. म्हणून अनुसूयू. अनुसूया म्हणजे कोण? अनुसूया म्हणजे जिच्या मनामध्ये असूया नाही अशी. तर भगवान दत्तात्रेय या शरीररूपी यंत्रामध्ये प्रगट होतात बरं का. या शरीररूपी यंत्राला चालवतात, पण प्रगट कुठे होतात? साक्षात जे हृदय शुद्ध आहे, जे शुद्ध अंतःकरण आहे, तिथे ते सगुण रूपात प्रगट होतात. निर्गुण रूपाने ते प्रत्येक हृदयामध्ये आहेत, पण सगुण रूपाने कुठे प्रगट होतात? तर ज्या ठिकाणी असूया नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, अद्वेष्टा सर्वभूतान. भगवान म्हणतात मला कोण प्रिय आहे? भगवंताने सांगितलं प्रिय कोण आहे? तर अद्वेष्टा सर्वभूतानाम, अशा प्रकारचे जे लोक आहेत ते मला प्रिय आहेत. आणि अशांच्या हृदयामध्ये भगवान दत्तात्रेय प्रगट होतात. तो ये जो कथा है भगवान दत्तात्रेय के अवतार की, कि स्वयं दत्तो हम, उन्होंने इस शरीर रूपी यंत्र को अपने आप को दान कर दिया, अपने आप को दान कर दिया. और क्या कर रहे हैं वो? शरीर रूपी यंत्र के ऊपर बैठकर क्या कर रहे हैं? भ्रामयन सर्वभूतानि, सारे भूतों को वो जो है भ्रामयन, उनको जो है चला रहे हैं, हिला रहे हैं, बुलवा रहे हैं, खिला रहे हैं, रुला रहे हैं, हंसा रहे हैं, सुला रहे हैं.
इतना बड़ा कार्य है। उसमें भी देखने लायक बात क्या, अस्तित्व ही जागृति स्वप्न सुषुप्ति, 3 अवस्थाएं। हमारे शास्त्रों में कहा गया है कि भगवान क्या है, आत्मा क्या है, अवस्थात्रयातीत, अवस्थात्रय अतीत, अवस्थात्रय साक्षी। जो अवस्थात्रय का साक्षी है वो आत्मा है। राजा जनक का नाम आपने सुना? राजा जनक सुना कि नहीं सुना? भगवान राम के फादर इन लॉ, भगवान राम के क्या सासरे, भगवान राम के फादर इन लॉ। तो एक बार राजा जनक सो रहे थे अपने महल में, सो रहे थे तो उनको एक स्वप्न दिखाई दिया। स्वप्न दिखाई दिया। स्वप्न में उन्होंने क्या देखा कि स्वप्न में वो सो रहे हैं ऐसा देखा, और एक दूत आता है, एक सेवक आता है, वो जगाता है उनको, राजा जनक को स्वप्न में। राजा जनक जागते हैं, दूत समाचार देता है कि शत्रु की सेना ने हमला कर दिया, शत्रु की सेना ने हमारे ऊपर हमला कर दिया। तो राजा जनक स्वप्न में उठे, उन्होंने वीर वेश धारण किया, शस्त्र अस्त्र वगैरह धारण किए, सेना लेकर वो शत्रु के साथ मुकाबला करने के लिए गए। और दुर्भाग्य से राजा जनक की उस युद्ध में पराजय हुई, राजा जनक हार गए। हारने के बाद जो राजा जीता उसने जनक को बंदी बनाया, और बंदी बनाकर उसको क्या किया कि उसका अपमान किया, तिरस्कार किया, उसकी भर्त्सना की, और राजा जनक को एक ऐसे निर्जन वन में, जंगल में ले जाके छोड़ दिया, जहां अन्न की व्यवस्था नहीं, जहां आवास की व्यवस्था नहीं, जहां सोने की व्यवस्था नहीं, खाने की व्यवस्था नहीं, पीने की व्यवस्था नहीं, ऐसी जगह पर वहां जहां जनक राजा को ले जाके छोड़ दिया गया। अब जनक राजा कष्ट उठा रहा है बेचारा, उसको खाने को नहीं मिल रहा, उसको पीने को नहीं मिल रहा, पहनने को नहीं मिल रहा, स्नान की व्यवस्था नहीं, कुछ नहीं। राजा जनक भटक रहा है, दुख उठा रहा है, दुख उठा रहा है, कष्ट उठा रहा। और चलते 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 एक स्थान पर राजा जनक को ठेस लगी, पैर में ठेस लगी, और ठेस लगने के बाद वो गिरा, और जैसे ही वो गिरा यहां राजा जनक जागा। जागने के बाद देखता है वो कि वो अपने महल में पलंग के ऊपर सोया हुआ है, दासियां पंखा झल रही हैं, वहां मंद प्रकाश की जो है दीप है वहां पर, और महल, राजा जनक का महल, वो क्या आलीशान 5 स्टार होटल, क्या 5 स्टार होटल, 7 स्टार होटल, उससे भी आगे बढ़िया व्यवस्था, वहां राजा जनक लेटा हुआ है। अब जनक को प्रश्न पड़ा कि जो स्वप्न में मैंने देखा, जो कष्ट मैंने स्वप्न में उठाया, वो सत्य था, या इस समय मैं जो सुख भोग रहा हूं वो सत्य है? ये प्रश्न पड़ गया। और जब कोई इस प्रकार का प्रश्न मन में उठता है तो वो अत्यंत पीड़ा देता है। राजा जनक ने खाना पीना सब छोड़ दिया, सारे मंत्रियों को बुलाया, सारे मंत्रियों को बुला के पूछा, बोलो ये सच या वो सच? अब मंत्री समझ नहीं पा रहे क्या बोल रहे राजा, ये सच या वो सच। रानी आई, वो आए, उनके राजा जनक के सब पार्षद आए, सबने कहा महाराज स्नान कीजिए, संध्या कीजिए, भोजन कीजिए, आप राज्य का कारभार देखिए। राजा जनक पलंग के ऊपर बैठा हुआ, बस आंखें ऊपर, उठने को तैयार नहीं, सोच रहा है ये सच या वो सच, ये सच या वो सच। कई दिन गुजर गए, हमेशा दरबार में राजा हर एक से पूछता ये सच या वो सच। एक दिन एक 12-14 साल का बालक दरबार में आया, और वो कैसा था मालूम है आपको? 8 जगह से उसके शरीर में विकृतियां थी, 8 जगह से उसके शरीर में विकृतियां थी। ऐसा बालक ऋषिपुत्र जो है वो आया सभा में, तो सभा के जितने पार्षद थे, सभासद थे, वो हंसने लगे उसको देख के, हंसने लगे उसको देख के। एक ऐसा आदमी आ गया, तो उसका नाम क्या था मालूम उस ऋषि का? अष्टावक्र, उसका नाम था अष्टावक्र। अष्टावक्र क्यों? क्योंकि वो 8 जगह से टेढ़ा मेढ़ा था। राजा जनक ने उसको अर्घ्य पाद्य वगैरह दिया,
उसको आसन पे बिठाया और पूछा, महाराज मेरा प्रश्न है। क्या प्रश्न है? ये सच या वो सच? बोले क्या? तो स्वप्न में मैंने देखा कि मैं हार गया, मुझे दंडित किया गया, मुझे वन में ले जाके छोड़ा गया और वहां कांटे चुभे, वहां स्नान की व्यवस्था नहीं थी, पानी पीने की व्यवस्था नहीं थी, भोजन की व्यवस्था नहीं थी और श्वापद थे, ऐसे भयंकर अरण्य में मुझको छोड़ दिया गया, मैं वहां कष्ट भोगता रहा। तो वो सत्य था? या मैं यहाँ अपने पलंग पर, अपने सिंहासन पर, दास दासियां वगैरह हैं, यहाँ उत्तम राजवैभव है, यहाँ रहता हूं, ये सत्य है या वो सत्य था? ऐसा पूछा। तो अष्टावक्र हंसने लगे। अष्टावक्र ने कहा, राजन, न वो सच न ये सच, वो भी मिथ्या और ये भी मिथ्या। जनक ने पूछा, ऋषिवर फिर सत्य क्या है? बोले, सत्य तू है। सत्य क्या है? सत्य तू है, तू सत्य है। तेरे अनुभव जो हैं वो बदलने वाले हैं। जो चीज परिवर्तनशील होती है वो असत्य होती है, नियम है। सत्य की व्याख्या क्या है? त्रिकालाबाधित होना चाहिए। सत्य कैसा होना चाहिए? त्रिकालाबाधित होना चाहिए। तीनों कालों में जो बाधित नहीं होता उसको सत्य कहते हैं। ये जो अवस्थाएं हैं, स्वप्न में तूने क्या देखा? कि तू कष्ट भोग रहा है, पीड़ा भोग रहा है, ये उस तूने देखा। वर्तमान काल में जागृति में क्या देख रहा है? तू सुख भोग रहा है, सिंहासन के ऊपर बैठा है, दास दासियां हैं, खाने को प्रचुर मात्रा में अन्न सामग्री है, ये सुख तू देख रहा है। तो ये भी सत्य नहीं है क्योंकि ये बदलने वाला है, और वो भी सत्य नहीं है क्योंकि वो भी बदलने वाला है। जो चीज बदलती है वो सत्य नहीं होती, जो अपरिवर्तनशील है वो सत्य होता है। अदालत में भी, कोर्ट में भी आप जाइए, कोर्ट में अगर आप गए और 2-3 दिन तक अगर मुकदमा चल रहा है तो आप जज आपसे रोज नाम पूछता है, नाम क्या है? तो उसने कहा नारायण, ठीक है, लिख लिया। दूसरे दिन यही गवा गया, फिर नाम पूछते अदालत में, पता नहीं क्यों। एक बार लिख के उनको समाधान नहीं होता, रोज नाम पूछते, रोज बाप का नाम पूछते। नाम क्या है? केशव। अरे कल नारायण बोल रहा था, आज केशव बोल रहा, परसों क्या? माधव। 3 नाम बदल दिए। तो जज बोलता, हाँ गवाह, ये गवाह झूठा है, ये गवाह क्या है? ये झूठा है। तो जो चीज बदलने वाली होती है वो कभी भी सत्य नहीं होती, और बदलने वाली प्रत्येक वस्तु के पीछे एक अपरिवर्तनशील ऐसा सत्य तत्व होता है जो सत्य होता है। उसके अधिष्ठान पर वो बदलने वाला जो तत्व है वो बदलता रहता है। जागृति, स्वप्न, सुषुप्ति, ये 3 अवस्थाएं, ये 3 अवस्थाएं हमारी, जागृति, स्वप्न, सुषुप्ति। जागृति का अनुभव किसने लिया? जागृति का अनुभव किसको होता है? हा? मुझको होता है। मुझे शंका है कि सब लोग जागृत अवस्था में हैं क्या नहीं है, मुझे नहीं मालूम, मगर मैं ये उम्मीद करता हूं कि अधिकांश लोग जागृत अवस्था में हैं। कदाचित कोई स्वप्न में होगा, कोई सुषुप्ति में होगा। तो यहां तीनों अवस्थाओं का दिग्दर्शन हमको हो रहा है। तो जागृति में, तो जागृति में मैं हूं इस बात का ज्ञान होता है क्या नहीं? हा? मी माणिक नगरात आहे, सभा मंडपात आहे, या ठिकाणी स्वामी महाराज आलेले आहेत, मी इथे संत समागमाच्या कार्यक्रमात बसलो, असा अनुभव तुम्हाला होतोय की नाही? हा? हे महाराजांचं केव्हा संपतंय हे तुम्हाला कळतंय की नाही? असं मनात येऊ लागलंय की नाही? तो जागृति में अनुभव सबको मैं हूं इस बात का अनुभव आता है। स्वप्न में आता है क्या नहीं मैं हूं इस बात का अनुभव? स्वप्न में मैं हूं इस बात का अनुभव आता है क्या? आता है। स्वप्न में मी घोड्यावर बसलो, मी विमानात बसलो, मी अमेरिकेला गेलो, ये सारे अनुभव होते हैं क्या स्वप्न में? हा? तो स्वप्न में भी मैं हूं, स्वप्न में भी मैं हूं। और सुषुप्ति में भी जब हम गहरी निद्रा में सोते हैं तो जागने के बाद क्या कहते हैं? मी सुखाने निजलो होतो, मैं सुख से सोया हुआ था। अगर सुषुप्ति में मैं न होता तो सुख से सोया था, इस बात का स्मरण किसको होगा? इस बात का स्मरण किसको होगा? क्योंकि स्मरण जो है उसी को होता है जिसको अनुभव होता है, उसी को स्मरण होता है।
आप में से जो लोग बद्रीनाथ की यात्रा पे गए होंगे उनको स्मरण है कि बद्रीनाथ की यात्रा पे गए थे। जो लोग नहीं गए उनको स्मरण है क्या, बद्रीनाथ जाने का अनुभव है क्या? अनुभव भी नहीं है, स्मरण भी नहीं है। जिनको अनुभव है उनको स्मरण है। तो सुषुप्ति में, गहरी निद्रा में मैं सुख से सोया हुआ था, ऐसे जो अनुभव का हम वर्णन करते हैं तो वहां भी मैं था, मैं था। तो मैं जो हूं वो जागृति में हूं, स्वप्न में हूं, सुषुप्ति में हूं, तीनों अवस्थाओं में हूं। कौमारम यौवनम जरा, मैं जो हूं वो कुमारावस्था में, शिशु अवस्था में मैं था। युवक जब बना, यौवनम जब युवक बना तो भी मैं था, और जरा जब बूढ़ा हो गया तब भी मैं हूं। आप लोगों के सबके घर में एल्बम होंगे फोटो की। फोटो आजकल तो मोबाइल में ही फोटो है, वो पुराने जमाने में हमारे एल्बम होते थे। तो एल्बम में फोटो देखते हैं लोग। तो एक फोटो होता, एक बच्चा, छोटा सा बच्चा, शरीर पर एक चड्डी भी नहीं है, ऐसा नग्न अवस्था में दिगंबर ऐसा बच्चा बैठा हुआ छोटा सा। उस फोटो को देख के मैं क्या कहता हूं, हे मियां है, ये मैं हूं। कब? जब मैं 1 साल का था, तब 1 साल का था तब का ये फोटो है, और ये मैं हूं, मैं। उसके बाद एक और फोटो आती, उसमें हाफ नेकर, हाफ पैंट, शर्ट, टाई वगैरह पहन के, पीछे झोला लटका के वो फोटो। हे कौन? हे मी। ये कौन है? ये मैं हूं। कब? जब मैं स्कूल जाता था तब का फोटो है। उसके बाद एक और फोटो जिसके अंदर मोटरसाइकिल पे बैठे, जीन्स पैंट पहनी, गॉगल्स पहना है, गॉगल्स पहन के हिस करके दांत निकाला है। ये फोटो किसका? हे कोणाचा है, हे कोणाचा है? बाल लंबे लंबे ऐसे ऐसे बाल। कौन? की कोणाचा फोटो? हे माझा फोटो, मी। कॉलेजचा आहे, कॉलेज पुण्याचा कॉलेजचा फोटो है, हे मी। उसके बाद एक और फोटो, एक और फोटो, उसके अंदर कोट पहना है, टाई पहनी है, हाँ, और मंडोळ्या बांधलेल्या आहेत बरं का, मंडोळ्या, हाथ में एक हार है, हिस्स करके। हे कोण? हे मी, हे मी लग्नातला फोटो। एक और फोटो है, सिर पर के बाल झड़ गए, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम, ऐसा एक फोटो। हे कोण? हे माझा आहे, परवाचंच आहे हो, हे माझा आहे, परवाचंच आहे। तो ये सारे फोटो में कौमारम यौवनम जरा, बचपन से लेके अब तक ये जितने फोटो देखे गए उसमें मैं क्या कहता हूं, ये मैं हूं, ये मैं हूं, ये मैं हूं, ये मैं हूं। अच्छा, ये मैं हूं, इस बात का स्मरण कैसे है आपको? वो नंगा बच्चा मैं हूं, ये स्मरण कैसे रहा? अथवा वो जीन्स पहन के, गॉगल्स पहन के जो मोटरसाइकिल से टिक के खड़ा है, वो मैं हूं, ऐसा स्मरण कैसे रहा? अथवा विवाह के अवसर पर हाथ में फूलमाला लेके हैं करके खड़े, वो फोटो में मैं हूं, ऐसा कैसे स्मरण रहा? बताइए। क्योंकि वहां भी मैं था, बचपन में भी मैं था, यौवनावस्था में भी मैं हूं, और वृद्धावस्था में भी मैं ही हूं। अवस्थाएं बदलती चली जा रही हैं, अवस्थाएं बदलती चली जा रही हैं, किंतु उनका साक्षी नहीं बदला। अवस्थाओं का जो साक्षी है वो कभी नहीं बदलता, और वो नहीं बदलता इसीलिए अवस्थाओं का ज्ञान होता है। ये वेदांत की प्रक्रिया है कि किसी भी परिवर्तन को जानने के लिए एक अपरिवर्तनशील तत्व होना चाहिए। आप में से जो लोग हवाई जहाज में बैठे उनको अनुभव होगा, हवाई जहाज जब चलता है तो हमको लगता है कि हवाई जहाज चल रहा है। सांगा सांगा सांगा, हा? विमानात बसल्यावर आपल्याला असं वाटतंय काय विमान धावतंय असं वाटतंय काय? रेलगाड़ी में जब हम बैठते हैं, कार में जब हम बैठते हैं, तब हमको इस बात की अनुभूति होती है, हाँ ये दौड़ रहा दौड़ रहा दौड़ रहा, भाग रहा। क्यों? क्योंकि वहां विमान में जब हम बैठते हैं वहां कोई स्थिर वस्तु अगल बगल में नहीं, कोई स्टेशन नहीं है, कोई लाइट का खंबा नहीं है, कोई झाड़ नहीं है, कोई मनुष्य नहीं है, वहां कुछ नहीं है। स्थिर वस्तु के अभाव में, अपरिवर्तनशील वस्तु के अभाव में वहां परिवर्तन का ज्ञान नहीं होता। किंतु रेलगाड़ी में, मोटर गाड़ी में,
बैलगाड़ी में घोड़े के ऊपर जब हम चलते हैं तब हमको परिवर्तन का ज्ञान होता है। क्यों? क्योंकि वहां लाइट का खंबा है। जब रेलगाड़ी आगे बढ़ती है तो ऐसा लगता है लाइट का खंबा पीछे चला गया, लगता है क्या नहीं, है ना? तो परिवर्तन का ज्ञान होने के लिए एक अपरिवर्तनशील वस्तु होनी चाहिए। अब हमको सबको जीवन में परिवर्तन का ज्ञान हो रहा है क्या नहीं? किसी ने मुझसे कल ही कहा, महाराज तुम्हें फार रोड झाला तो। रोड कुछ नहीं हुआ हूं मैं। अब उसने कह दिया प्रेम से, महाराज तुम्हें फार रोड झाला। अब उसने कह दिया, इसका मतलब क्या? वो 1 साल पहले वो मुझसे मिला था, गत वर्ष जयंती के अवसर पर मिला था। इस 1 वर्ष में उसको ज्ञान हुआ, हे महाराज फार रोड झाले, है ना? हमको भी जो है अपने परिवर्तनों का ज्ञान होता रहता है। कभी किसी काल में ये बाल काले थे, कभी किसी काल में बाल काले थे, अब सफेद हो गए। कभी किसी काल में जो है शरीर हृष्टपुष्ट था, अब जो है कमजोर हो गया। तो ये जो परिवर्तन का हमको ज्ञान होता है, वो एक अपरिवर्तनशील ऐसा तत्व हमारे अंदर है। एक अपरिवर्तनशील ऐसा तत्व हमारे अंदर है, उसके कारण ज्ञान होता है। मैंने कबीर की बात बताई, उसका विस्तार नहीं करूंगा। चलती चक्की देखकर दिया कबीरा रोए, 2 पाटन के बीच में साबित बचा न कोई। कबीर ने कहा तो उनके बेटे कमालदास ने कहा, चक्की चक्की सब कहे, कीला कहे न कोई। चक्की चक्की सब कहे, कीला कहे न कोई। कीले से जो लग रहा साबित बचता सोए। तो कीला जो है ना, उस कीले के आसपास ये चक्की घूमती है। अगर वो कीला न हो तो चक्की घूम नहीं सकती। भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढ़ानि मायया। कीला न हो तो चक्की नहीं घूम सकती। तो वो कीला जो है ना, उसका नाम आत्मा है, और वही दत्तात्रेय है। वही दत्तात्रेय है। उस दत्तात्रेय के 3 सिर आप देखते हैं, 3 सिर। हमारे पुराणों में रावण के 10 सिर, ब्रह्मा के 4 सिर, भगवान शिव के 5 सिर, दत्तात्रेय के 3 सिर। 3 सिर आप देख। 3 सिर यानी क्या? 3 गुण। 3 गुणों के जो देवता है वो आपके अंदर जब सत्व प्रकट हो गया, आपके अंदर जब सत्वगुण प्रकट हो जाता है तो वहां क्या? वहां महाविष्णु साकार हो जाते हैं। आपके अंदर जो रजोगुण प्रवृत्त हो जाता है तो फिर वहां क्या? वहां भगवान ब्रह्मा साकार हो जाते हैं। जब तमोगुण प्रकट हो जाता है तो वहां भगवान रुद्र, भगवान शिव प्रकट हो जाते हैं। तो ये रुद्र, शिव, ब्रह्मा, विष्णु, ये सब कहीं बाहर के रहने वाले नहीं है, वो सब यहां अंदर रहने वाले हैं, अंदर के हैं। ये अंदर की बात है। समझ में आई बात? अंदर की बात, ये अंदर की बात है, बाहर की बात नहीं है। ये ब्रह्मा, विष्णु, रुद्र वगैरह जो है वो सब हमारे अंदर हैं, और वही भगवान दत्तात्रेय का स्वरूप है। और भगवान दत्तात्रेय अपनी मधुमती शक्ति के साथ प्रकट होते हैं। मधुमती शक्ति। मधुमती शक्ति यानी क्या? भगवान दत्तात्रेय की शक्ति कैसी है? तो मधुमक्खी जैसी। मधुमक्खी आपको मालूम है? मधुमक्खी, मधुमाशी काय म्हणतात मराठीत? मधमाशी, जेन, मधुमक्खी। मधुमक्खी क्या करती है? मधुमक्खी अनेक तरह के, अनेक पुष्पों से, अनेक रंग के, अनेक आकार के, अनेक जाति के पुष्पों से सार को, रस को ग्रहण करती है। और जब ग्रहण करती है उसको और एकत्रित जब करती है तो वहां क्या बनता? मधु बनता है। मधु। अणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः सर्वतः सारमाराध्यात् पुष्पेभ्यः षट्पदः। षट्पद, षट्पद क्या? भौरा। भौरे के 6 पैर होते, इसलिए उसको षट्पद कहते हैं। वो जो भौरा है वो क्या करता है? वो अनेक पुष्पों से, अनेक पुष्पों से, अनेक रंग के, रूप के, जाति के, आकार के पुष्पों से सार तत्व को ग्रहण करता है। भगवान दत्तात्रेय यद्यपि आदि गुरु हैं, गुरुणाम गुरु, किंतु उन्होंने 24 गुरु किए। भगवान दत्तात्रेय के चरित्र में आता है कि उनके गुरु कितने? 24 गुरु। उसके अंदर अजगर है, उसके अंदर कुमारी कन्या है, उसके अंदर अनेक प्रकार के,
मीन है, मछली है, ये सारे गुरु हैं उनके। तो 24 गुरु, इन सब से उन्होंने अच्छे अच्छे गुणों का संग्रह किया, उनके पास जो जो सार था वो ले लिया। उसी तरह प्रभु महाराज ने भी सभी धर्मों से, सभी संप्रदायों से, सभी मतों से जो जो अच्छा है, जो जो अच्छा है उसका संग्रह किया और उसका संग्रह करके सकल मत संप्रदाय की स्थापना की, है ना। इसीलिए भगवान श्री दत्तात्रेय जो हैं यहां माणिक नगर में मधुमती शक्ति के साथ विराजमान है। और वो केवल माणिक नगर में विराजमान नहीं है, वो आपके हृदय में विराजमान है। आप जो चलते हैं, आप जो बोलते हैं, आप जो हंसते हैं, रोते हैं, खाते हैं, पीते हैं, झगड़ा करते हैं, निंदा करते हैं, वो सब उस चेतन आत्मा के प्रभाव से होता है। चैतन्य ना हो तो आप झगड़ा भी नहीं कर सकते, आप निंदा भी नहीं कर सकते, स्तुति भी नहीं कर सकते। तो इसलिए अभी जैसा स्वामी महाराज ने कहा कि भगवान श्री दत्तात्रेय के स्वरूप का साक्षात्कार वो केवल धर्म के आचरण से हो सकता है। इस बात को उस कथा के माध्यम से, जहां अत्रि मुनि माध्यान्ह संध्या कर रहे थे, उस कथा के माध्यम से आपने जाना कि धर्म के आचरण से वो जो दत्तात्रेय प्रभु हमारे हृदय के अंदर विराजमान है उनका साक्षात्कार होता है। बस वो रहते ही हैं हृदय में, आपको साक्षात्कार हो चाहे ना हो, वो आपके हृदय में है। वो ऐसा है कि जैसे जमीन में चारों तरफ पानी है, भूमि में चारों तरफ जल भरा हुआ है, भूमि के अंदर जल है, सब तरफ प्रकट होता है क्या पानी? नहीं। जहां कुआं खोदते हैं, जहां बोरवेल बनाते हैं, वहीं वो पानी उद्भूत होता है, वहीं से वो पानी निकलता है। उसी तरह से यद्यपि वो दत्त प्रभु आप सबके हृदय में सदा सर्वदा, जागृति में, स्वप्न में, सुषुप्त में, कौमारम यौवनम जरा, सारी अवस्थाओं में, जन्म से लेकर मृत्यु तक इस देह में को चेतन बनाने वाले वो दत्त प्रभु आत्मरूप से आप सबके हृदय में विद्यमान हैं। तथापि उनका साक्षात्कार जो है वो धर्म के आचरण से, उपासना के कारण ही, उपासना के द्वारा ही हो सकता है। कल मैंने आपको कथा बताई। तो इसलिए वो उपासना, वो साधना दृढ़ हो, इस उद्देश्य के साथ इस माणिक द्विशताब्दी महोत्सव का आयोजन किया गया है। और इस महोत्सव में उस उपासना के लिए आप सब एकत्रित हुए, आप सब ने सहयोग किया, इसका मुझे विशेष आनंद है। और विशेष अभिनंदन उनका है जो गुरु चरित्र पारायण के लिए यहां एकत्रित हुए, क्योंकि गुरु का चरित्र, प्रभु का चरित्र जो है वो अत्यंत पुण्यप्रद है, वो अत्यंत पुण्यप्रद है। उससे आपकी ऐहिक कामनाएं तो पूरी होती ही हैं, ऐहिक कामनाएं वो तो पूरी होती ही हैं, और उसके साथ पारमार्थिक निश्रेयस की प्राप्ति होती है। पारमार्थिक निश्रेय, मूल उद्देश्य क्या है? वो पारमार्थिक निश्रेयस जो है वो मूल उद्देश्य है, और ऐहिक फल जो है वो बाई प्रोडक्ट है उसके। इसलिए जब भी आप पारायण करें, जब भी आप गुरु चरित्र, प्रभु चरित्र का पारायण करें, तो मूल उसका उद्देश्य, मूल संकल्प जो है वो पारमार्थिक निश्रेयस की प्राप्ति रखें। उसके अंदर वो सब कुछ आ जाएगा जो आप मांग रहे हैं ना, नौकरी, चाकरी, बेटी की शादी, बेटे की शादी, अमका डमका टमका जो भी मांग रहे हैं वो सब अपने आप आ जाएगा। वो कहते हैं ना, एक अंधा था, एक अंधा था, उस अंधे के ऊपर भगवान प्रसन्न हो, मांग क्या मांगता है? एक वर मांग, कहा एकच वर देतो, काय मागायचं ते माग। उसने क्या मांगा मानो? उसने कहा, देवा मी माझ्या नातवाला सोन्याच्या सिंहासनावर बसलेलं माझ्या डोळ्यांनी पाहावं। क्या क्या आया उसमें? अंधा, अंधा था। माझ्या नातवाला, नातू यानी कौन? पौत्र। पौत्र होने के लिए क्या चाहिए?
पुत्र, पुत्र होने के लिए क्या चाहिए? पत्नी। तो पत्नी मिल गई, पुत्र मिल गया, पौत्र मिल गया, और वो पौत्र ऐसा कि सोने के सिंहासन के ऊपर सम्राट, चक्रवर्ती सम्राट, इतनी संपत्ती, आणि तो सिंहासनावर बसलेलं ह्या आंधळ्याने पाहावं म्हणे. पुन्हा ते माझ्या डोळ्याने मी पाहावं. तो आंखें भी मांग ली, सारा कुछ एक मांग में आ गया. मांगना ऐसा होना चाहिए कि सब ऑटोमेटिक हो जाना चाहिए. तो इसलिए जब आप मांगे प्रभु से, दत्त प्रभु से जब मांगे, तो आप क्या मांगे? देवा तुझी कृपा राहू दे. बस कृपा में सब आ गया. अलग मांगने की अब मला ते दे, मला हे दे, मला हे दे, मला ते दे, क्या मांगना है? हाँ, कृपा में सब कुछ आ गया. तुझी कृपा सतत राहू दे, बस इतना ही मांगी. वो कृपा जो है आपके ऊपर सदा सर्वदा बनी रहे. आपका शुभ हो, आपका मंगल हो, ऐसी मंगल कामना करते हुए. और स्वामी महाराज यद्यपि उनका स्वास्थ्य जो है वो ठीक नहीं है, तथापि माणिक प्रभु संस्थान के प्रति उनके हृदय में जो अनुकंपा है, जो प्रेम है, उसके बल पर कोल्हापुर से यहाँ तक कार द्वारा यात्रा करके अत्यंत शरीर को अत्यंत श्रम देकर स्वामी महाराज आज हमारे बीच अनुग्रह करने के लिए, आशीर्वाद देने के लिए उपस्थित हुए हैं. इसलिए अत्यंत कृतज्ञतापूर्वक उनके चरणों में अभिवादन करते हुए मैं ये घोषित करता हूँ कि आज की ये सभा यहाँ इस वैदिक प्रार्थना के साथ समाप्त होती है. इसके पश्चात एक अवकाश होगा, भोजन का अवकाश होगा, और रात्रिकालीन सत्र में रात्रि 8 बजे विश्व प्रसिद्ध वादक डॉक्टर कादरी गोपालनाथ और डॉक्टर रोनू मुजुमदार, इनकी जुगलबंदी का, बांसुरी और सैक्सोफोन की जुगलबंदी का कार्यक्रम इस सभागृह में होने वाला है. तो उसका भी आप आनंद उठाएं. ये आनंद का महापर्व है. कल विद्वद्वर्य मुकुंद महाराज से मेरी चर्चा चल रही थी इस कार्यक्रम के विषय में. तो एक कार्यक्रम के विषय में चर्चा चल, मैंने कहा की या कार्यक्रमाचं स्वरूप आम्ही असं ठेवलंय, सच्चित आनंद. सुबह का जो सत्र है वो सत्स्वरूप है, परमात्मा सत्स्वरूप है. उसकी भक्ति, पारायण, अभिषेक इत्यादि, नामस्मरण इत्यादि जो कार्यक्रम चल रहे हैं वो सुबह के सत्र में चल रहे हैं. वहाँ सत्स्वरूप प्रभु की आराधना है. दोपहर का ये जो सत्र है ये चित स्वरूप, ज्ञान स्वरूप प्रभु की आराधना है. और रात्रि का जो सत्र है वो आनंद रूप प्रभु की आराधना है. तो सच्चिदानंद प्रभु यहाँ प्रकट हो रहा है, उसका साक्षात्कार करें. ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. आप ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायतामास्मिन् राष्ट्रे राजन्य इषव्यशूरो महारथो जायतान्दोग्ध्रीधेनुर्वोढा नद्वानाशुः सप्तिः पुरन्धर्यो जिष्णुरथेष्ठाः सभेयो युवास्य यजमानस्य वीरो जायत. निकामे निकामेनः पर्जन्यो वर्षतु फलिन्यो न ओषधयः योगक्षेमो नः कल्पताम्. समानीव आकूतिः समाना हृदयानि वः. समानमस्तु वो मनो यथा वस्सु सहासति. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु माणिक प्रभु महाराज की जय.